राज्य मंत्रिमंडळाची उद्या पुन्हा बैठक। एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा कॅबिनेट। आचारसंहितेपूर्वी निर्णयांचा धडाका अपेक्षित। जागा वाटपाबाबत महायुतीच्या वरिष्ठांची अमित शहांसोबत बैठक। तिढा असलेल्या जागांवर शहांच्या उपस्थितीत तोडगा काढण्याचे प्रयत्न। महाराष्ट्रात यंदा महायुतीचे सरकार, मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपचेच सरकार येणार। भाजप मेळाव्यात अमित शहांचं वक्तव्य। सत्तेसाठी साम दाम दंड भेदाचा वापर करण्याच्या सूचना। ला स्वबळाचा नारा म्हणजेच अमित शहांचा स्वप्नदोष। संजय राऊतांची बोचरी टीका। भाजपचं अधःपतन झाल्याचा विश्वास। चंद्रपूरमध्ये शिक्षकाचा शाळकरी मुलीवर अत्याचार। पॉक्सो अंतर्गत गुन्ह्याची नोंद। युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष असलेल्या आरोपीला बेड्या। बदलापूर अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाच्या चौकशीसाठी आयोग स्थापन। चकमकीशी संबंधित सगळ्या घटनांचा तपशीलवार तपास करणार। पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं। 2 वैमानिक आणि एका इंजिनियरचा मृत्यू। दाट धुक्यामुळे अपघात। हेलिकॉप्टर तटकरेंच्या दौऱ्यासाठी मुंबईला येत असल्याची माहिती। मुंबईमध्ये झिकाचा रुग्ण आढळला तर डेंग्यू मलेरियाच्या रुग्णसंख्येतही वाढ। पावसाळा संपताना मुंबईमध्ये आजारांचं थैमान। इस्रायल लेबनॉनच्या संघर्षात इराणची एंट्री। इस्रायलवर तब्बल 200 क्षेपणास्त्रांचा मारा। स्वसंरक्षणासाठी कारवाई असल्याचा इराणचा दावा। इराण, लेबनॉन आणि इस्रायलच्या संघर्षामुळे पश्चिम आशियावर युद्धाचे ढग। जगभरात तेलाचे भाव वाढण्याची भीती। इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलमधील भारतीयांसाठी दूतावासाकडून हेल्प नंबर आणि मार्गदर्शक सूचना जारी। सगळ्या भारतीयांना सतर्क राहण्याचं आवाहन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।